नमस्कार 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 महाराष्ट्र मंडळी. आजच्या काळात जवळपास सर्वच घरांमध्ये कॅमेरा असतोच, भले तो मोबाईलच्या स्वरूपात का असेना. आपल्या आयुष्याचे क्षण टिपायला कोणाला आवडत नाही, पण या फोटोंमागची भूमिका आपल्याला मॅगझिनमधनं कळत असते. एकेका फोटोवर दीर्घ समीक्षा केल्या जातात, त्यातून अनेक जण फोटोग्राफीचा अभ्यासही करू शकतात. त्यांना फोटोग्राफी आवडूही शकते. फोटोग्राफीच्या प्रसारासाठी हे कार्य खरंच पायनियर आहे. अशाच विविध क्षेत्रातील पायनियर व्यक्तींना आपण आपल्या बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या कार्यक्रमात बोलवत असतो. मंडळी, मी रोहन गुजर तुम्हा सर्वांचं बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले या एका दर्जेदार कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. फोटोग्राफीचं जादुई विश्व हे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात विभागलंय. दिवसागणिक त्याच्या विविध शाखा तयार झाल्यात. जाहिरात क्षेत्रात तर फोटोग्राफीची खूपच गरज असते. मानवाचं पोर्ट्रेट फोटो हे मनुष्याचे चरित्रच उलगडत असतात. गौतम राज्याध्यक्ष हे अशा पोर्ट्रेट फोटोंचे बादशाह होते. त्यांच्या छत्रछायेखाली मार्गक्रमण करणाऱ्या, त्यांच्याच मार्गदर्शनात फोटोग्राफी कॉलेजची पायाभरणी केलेल्या व्यक्तीला म्हणजेच शिरीष कराळे सरांना आज आपण भेटणार आहोत. चला तर मंडळी, आजच्या मार्गदर्शकांच्या अभिव्यक्तीचा शोध घेऊया, त्यांच्या विचारांपलीकडल्या अभिव्यक्तीचा. फोटोग्राफीचा इतिहास व तंत्रज्ञान जनतेसमोर पोहोचवण्यात फोटोग्राफी अंकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. एशियन फोटोग्राफी हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच नियतकालिक, तसंच बेटर फोटोग्राफी हे देखील भारतातले सर्वात महत्त्वाचे नियतकालिक आहे. या दोन्ही अंकांमुळे भारतीय फोटोग्राफीचा विकास झालेला दिसून येतो. पुढच्या काळात या अंकांचं महत्त्व फोटोग्राफीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं जाईल. या फोटोग्राफी अंकांचे पायोनियर आणि पोर्ट्रेट फोटोग्राफी मधले जागतिक स्तरावर नावाजलेल्या शिरीष कराळे सरांशी आपण बोलणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण त्यांचं स्वागत करूया. शिरीष सर, तुमचं खूप स्वागत आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. सो प्लीज बसून घ्या. थँक्यू. शिरीष सर, तुमचं खूप स्वागत आमच्या या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स विचारांच्या पलीकडले. थँक्यू. सर, खरंच खूप कमाल वाटतंय, खूप भारी वाटतंय, कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आम्हाला लाभलं आहे. सर, पण आपण अगदी सुरुवातीपासून, बेसिक्सपासून सुरुवात करूया. डेफिनेटली. तुमच्या ह्या प्रवासाची सुरुवात कधी झाली सर? तुम्हाला कधी ह्या कॅमेरानं खुणावलं आणि तुमचा हा अद्भुत प्रवास सुरू झाला? सर, प्लीज त्याविषयी सांगा. बेसिकली इयत्ता दुसरीमध्ये असताना मी पहिला कॅमेरा हातात घेतला. दुसरीत असताना? या. आणि तो पण 120 कॅमेरा. हो. आणि त्यामुळे मला घरातले माझ्या वडिलांनी मला तो कॅमेरा दिलेला. बरं, पण म्हणजे तुमचे बाबा फोटोग्राफी करायचे? नो, माझे वडील राजा कराळे नाट्य आणि चित्रपट समीक्षक. ओके. आणि ह्या फील्डशी किंवा फोटोग्राफी रिलेटेड आमचं पहिल्यापासूनच आमचं नातं होतं घरातल्यापासून. आणि माझा मोठा भाऊ फोटोग्राफर होता. अच्छा. ओके. तो त्यावेळी जे आताचे स्टिल्स लागायचे नाटकाचे, बरोबर, पब्लिशिंगला, तो करायचा आणि त्याला मी असिस्ट करायचो त्यावेळी. बरं. ओके. आणि हे जग मी खूप लहानपणापासून बघितलेलं. पण मी विचार केला की कारण घरी खूप मोठमोठी लोक यायचे बाबांना भेटायला वगैरे. ओके. आणि तो त्याचा ना मला कंटाळा आलेला ऍक्च्युली. बघून खरं कंटाळा आलेला की चित्रपट, नाटक. सो आय डिसाइडेड की आय विल गो फॉर समथिंग डिफरंट वे, समथिंग डिफरंट. तर अशा रीतीने मग मी सुरुवात केली विचार करायला की काय करायचं. देन कॉलेजमध्ये असताना मग लोक म्हणायचे, अरे तू ही फोटोग्राफी चांगली करतो, पोर्ट्रेट चांगलं करतो, फूड चांगलं करतो, टेबल टॉप चांगलं करतो. ओके. सगळं. तर आय थिंक यू मला चांगला फोटोग्राफर होऊ शकशील. ओके. देन आय डिसाइडेड की मी पहिल्यापासूनच डिसाईड केलेलं की कोणाबरोबरही काम करायचं असेल
तर त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तीबरोबर काम करायचं. मग तुम्ही पण तुमचा विचार तुमचे त्या लेवलचे होतात. बरोबर, खरंय. सो मग 2 व्यक्ती मला मिळाल्या, म्हणजे जाहिरात क्षेत्रातल्या आणि ॲडव्हर्टायझिंगमधल्या, आणि वन ऑफ द बेस्ट होत्या त्या. एक तर विलास भेंडे आणि दुसरे गौतम राजाध्यक्ष. ओके, सो आय सेड की बाबांना सांगितलं, वडिलांना, की मला विलासकडे जायचं आहे. हम्म, तर मग बाबांनी मला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग आत्माराम भेंडे हम्म, त्यांना बाबांनी फोन केला, कारण ते कझन्स होते. ओके, सो आत्मारामने भेंड्यांनी विलासला सांगितलं की असा असा मुलगा आहे, तो तुमच्याकडे यायला बघतोय. म्हणलं ठीक आहे, येऊन देत. तर माझी आई आणि माझे वडील विलास भेंड्यांना भेटायला गेलं. त्यांनी रिक्वेस्ट केली की प्लीज त्याला घ्या, कारण तो खूप हे आहे. आणि त्यावेळी विलास भेंड्यांना 25 वर्ष झालेली त्यावेळी बापरे, जाहिरात क्षेत्रामध्ये. बापरे. ओके, पण सर, तुमची खासियत पोर्ट्रेट फोटो काढणं असं आपण म्हणू शकतो. नाही, विलासकडे असल्यामुळे माझं थोडंसं टेबल टॉप, फूड, ॲडव्हर्टायझिंगशी माझं जे रिलेटेड आहे वर्क, जे तुम्ही जाहिरातीचं वगैरे बघता वगैरे. आय पर्सनली आय लव्ह फूड फोटोग्राफी. वा. ओके, आणि मी आत्तापर्यंत जवळजवळ एक 7,000 ते 8,000 फूड शॉट्स केलेले आहेत. वाव. ओके, सो मला टेबल टॉप करायला आवडतं. पण सर, आत्ता आपण म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तुमचे जे काही पोर्ट्रेट्स मी बघत होतो, ओके, म्हणजे खरं तर सगळे पोर्ट्रेट्स, त्यातही ते ब्लॅक अँड व्हाईट, या पण प्रत्येक फोटो काहीतरी मला वेगळा वाटत होता, काहीतरी वेगळी गोष्ट सांगू पाहत होता. तर हे तुम्हाला कसं सुचतं एखाद्याचं पोर्ट्रेट थोडक्यात काय असतं ते आधी आम्हाला सांगा, कारण आम्ही या विषयातले सगळेच खूपच अडाणी आहोत. पण पोर्ट्रेट आणि पोर्ट्रेट काढताना कुठल्या गोष्टींचा तुम्ही विचार करता किंवा कसा अभ्यास करता एखाद्या सब्जेक्टचा, ते सुद्धा आम्हाला सांगायचं. जसं सांगितलं की विलास बरोबर असताना मला फूड किंवा टेबल टॉपचं ॲडव्हर्टायझिंग ते मला जास्त होतं. आणि त्यावेळी चंदेरी म्हणून एक मॅगझिन, हो बरोबर, आणि स्क्रीन, अच्छा, स्क्रीन, इंडियन एक्सप्रेसचा स्क्रीन पेपर यायचं, फिल्म ते रिलेटेड टू फिल्म्स. ओके ओके. तर त्याच्यामध्ये ना फुल पेज पोर्ट्रेट्स असायचे फिल्म स्टारचे वगैरे. ते मला खूप अट्रॅक्ट करायचे. आणि चंदेरी आणि गौतमचे तर पिक्चर्स असायचे. आज मी तुम्हाला जसं सांगितलं की मला खूप ऑब्झर्व करण्याची गोष्ट म्हणजे सवय आहे, आवड आहे. तर मी ते पिक्चर नेहमी बघायचो आणि कात्रण करून मी ठेवून द्यायचो ते पिक्चर. आणि वेळ मिळालं ना की मी ते पिक्चर बघायचो, कसं लाईट केलंय, काय लाईट केलंय, कुठली लेन्स वापरली असेल. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की ही लाईटिंग कशी केली, कोणाला विचारलं तर कोण सांगत नाही. सिक्रेट, दिस इज माय सिक्रेट, दिस इज माय टेक्निक, सिक्रेट टेक्निक. ओके, तर त्यावेळी आणि मला व्हेरी फ्रँकली सांगतो की हे जे 2 गुरु माझे, विलास आणि गौतम, ह्यांनी कधी काही लपवलं नाही. वा, ओपन केलं सगळ्या गोष्टी. ओके, तर त्याच्यामुळे ते एक एक पिक्चर बघताना, ओके, तर मी काय करायचो, पिक्चरमधला जो पोर्ट्रेट असेल त्याचा मी डोळा बघायचो. तर डोळ्यामध्ये सगळे तुम्हाला लाइटिंग सिस्टम कळते, त्याच्यामध्ये पूर्ण डायग्राम येतो त्या डोळ्यामध्ये. तेव्हापासून मी ही बघण्याची आणि ऑब्झर्वेशन करण्याची सुरुवात केली. आणि गौतमचे पोर्ट्रेट तर मी बघायचो आणि आय एम ग्रेट फॅन ऑफ गौतम. एशियन फोटोग्राफी किंवा बेटर फोटोग्राफी बद्दल तुम्ही काही सांगू शकाल? ऑफकोर्स हे सुरुवात केलेली माझी 2 मॅगझिन्स आहेत. ओके, एशियन फोटोग्राफी 1988ला आम्ही चालू केलं. त्रिलोक देसाई म्हणून त्याचे पब्लिशर्स होते. ओके, त्यावेळी आता सारखं फ्लेक्झिबल काही नव्हतं ॲक्च्युली. म्हणजे तुम्हाला आता जर टाईप केलं गुगलवर, मीडिया एवढा स्ट्रॉंग नव्हता. गुगलवर यू कॅन गेट लॉट्स ऑफ थिंग्स. ओके, तो त्यावेळी नथिंग, म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळी. फोटोग्राफीचं मॅगझिन तर सोडूनच द्या. आणि त्यावेळी आम्ही फोटोग्राफीचं रेफरन्स बघण्यासाठी आम्ही फोर्टमधल्या गल्लीमध्ये फिरायचो. रस्त्यावर जे बुक्स विकायचे ना, तर त्याच्याकडे आम्ही शोधायला जायचो ॲक्च्युली. आणि मग बुक्स विकत घ्यायचे, मग त्याचा ट्रेस आउट करायचा, मग त्याचा व्हिज्युअल्स बनवायचं, हे ते वगैरे. फोटोग्राफीबद्दल माहितीच नाही कुठे काय करायचं. तर मग काय करायचं, तर मग मी त्रिलोक देसाईंना सांगितलं की त्यावेळी आमच्याकडे एक त्यांची प्रिंटिंग प्रेस पण होती. तर एक दिल्लीवरून एक ब्रोशर आलेलं प्रिंटला. तर मी सांगितलं की त्रिलोक भाई, आम्ही इज माय बॉस. ओके, तर आम्ही वी कॉल भाई. ओके, त्रिलोक भाई एक फोटोग्राफी का मैगजीन निकालते हैं ना. बोला शिरीष यार, फोटोग्राफी नहीं चलेगा, कारण फोटोग्राफी इज अ आर्ट. अजून आपल्याकडे तेवढी अशी एस्टॅब्लिश झालेली नाही आहे फोटोग्राफीला. ते अजून व्हायला बराच वेळ लागेल. ओके, तर शिरीष नहीं चलेगा यार. बोला प्लीज करते हैं ना.
मी खूप पाठीमागे लागलो त्यांच्या. त्याने म्हणाले की शिरीष 3 इशू निकालेंगे हम. बरं. 3 इशू में अगर कुछ होता है तो ठीक है, नाही तो पॅकअप. मला ठीक आहे, करता येणार. वाव. ओके. आणि तेव्हापासून आणि त्या तिसऱ्या इशूला वी गेट अ वंडरफुल ॲड रिस्पॉन्स, कारण मॅगझिन हे तुमच्या ॲडवर चालतं. खरं तर. ओके. सो त्यावेळी म्हणजे लकीली सुरुवात झाली इंडियामधलं पहिलं फोटोग्राफी. त्याचं ॲक्च्युली पहिल्यांदा नाव होतं ॲमेच्युअर फोटोग्राफी. ओके. त्याच्यानंतर मग आम्ही एक 6 महिन्याने जेव्हा आम्हाला कळलं की आता मस्त चाललंय, ओके, हां, तर मग त्याचं मग एशियन फोटोग्राफी, कारण ते मार्केटिंगसाठी आम्हाला खूप चांगलं पडत होतं. बरोबर. त्याच्यामुळे ते बरोबर. एशियन फोटोग्राफी केलं. ते आणि So- बेटर फोटोग्राफी. बेटर फोटोग्राफी 96 मध्ये अच्छा. मला टाटामधून फोन आला की बरं. की असं असं, आणि माझ्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये माझी मीटिंग झाली. ओके. तर तिथे म्हणाले की आम्ही प्रिंटर आहोत, आम्हाला पब्लिशर व्हायचं. वा. ओके. आणि की कोण आहे काय मला काहीच माहीत नव्हतं त्यावेळी. ओके. सो आणि पोर्टफोलिओ त्यावेळी मी घेऊन गेलो. एवढा मोठा पोर्टफोलिओ होता माझ्याकडे. म्हणजे त्यावेळी ॲक्च्युअली प्रिंट्स वगैरे दाखवायचे होते ना, आता सारखं नाही ना, हल्ली आता आता हो, मुलं आता सगळं- मोबाईलवर दाखवतात. ओके. बरोबर. तर व्यवस्थित प्रिंटेड, म्हणजे नाईस प्रिंटेड, त्याच्यावर तो प्रिंट लावलेला, त्याच्यावर ट्रेसिंग पेपर, त्याच्यावर अजून एक कार्ट्रेज पेपर, टिंटेड पेपर वगैरे, असं ते सगळं असे भरपूर असे घेऊन गेलो. ते दाखवलं, ते जरा थोडंसं इम्प्रेसिव्ह होतं. आणि तसं प्रेझेंटेशन करायचं असतं ॲक्च्युली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि मला नेक्स्ट डे मला फोन आला की यू कम अँड मीट ॲट प्रभादेवी. तो प्रभादेवी काय, तो सांगितलं की टाटा प्रेस, एशियातली लार्जेस्ट अँड बिगेस्ट अँड बेस्ट प्रेस वा. इंडियातली. त्यावेळी भारतातले जेवढे मॅगझिन्स होते ते तिकडे सगळे प्रिंट व्हायचे. ओके. आणि त्याचे बॉस होते की होशांग बिलीमोरिया. हिमसेल्फ इज अ व्हेरी गुड फोटोग्राफर. वाव. ओके. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला असं असं चालू करायचं. आम्ही फक्त 4 का 5 जण होतो. होशांग बिलीमोरिया, शिव, खुशरू, चेतन अँड आय. ओके. आम्ही 5 जणांनी मिळून आम्ही पहिला बेटर फोटोग्राफीचा इश्यू चालू केला. वाव. या. सो ही अशी स्टोरी. आणि फॅन्टास्टिक म्हणजे की मी जिथे जिथे काम केलं, माझे बॉस सुपिरियर्स होते ना, ते मला खूप चांगले मिळाले. वा. म्हणजे तिलोक देसाई, फॅन्टास्टिक, होशांग बिलीमोरिया इज अ अमेझिंग गाय, इज हिमसेल्फ इज अ फोटोग्राफर, सो ही अंडरस्टँड मी. तर त्यांना कळत होतं की मला काय पाहिजे, काय नको आहे. स्टुडिओ माझ्यासाठी फॅन्टास्टिक केला, माझे रूम बी सगळं खूप सुंदर केलेलं त्या गोष्टी. क्या बात. सो अशा रीतीने हे एशियन फोटोग्राफी आणि आणि better बेटर photography फोटोग्राफी लॉन्चची सुरुवात झाली आमच्याकडून. या. मंडळी, आपल्याला शिरीष सरांना अजून खूप प्रश्न विचारायचे आहे. त्या फोटोग्राफीच्या जादुई दुनियेबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे. पण इथं आपण घेऊया छोटीशी विश्रांती. तुम्ही बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. महाराष्ट्र, तुमचं खूप स्वागत पुन्हा एकदा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत शिरीष सर. सर, आपण तुमच्या प्रवासाविषयी जाणून घेतलं. डेफिनेटली. पण तुम्हाला फक्त ती फोटोग्राफी कला तुमच्यापुरती ठेवायची नाही, तर तुम्हाला ती इतरांना सुद्धा द्यायची. आणि ह्याच संकल्पनेतनं मला असं वाटतं वर्कशॉप्स तुम्ही घ्यायला लागलात. या. तर ह्या प्रवासाविषयी सर काय सांगाल? जेव्हा मी बेटर फोटोग्राफीमध्ये होतो, हां. ओके, त्या अंकामध्ये माझे लेख यायचे, माझ्या टेक्निक्स यायच्या त्यावेळी. बरं. ओके. तर भरपूर झालेल्या. ओके. आणि काय असतं की एखादं मॅगझिन प्रमोट करण्यासाठी तुम्हाला वर्कशॉप्स वगैरे हे PR करावं असं. बरोबर. बरोबर. तर आम्ही ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे जिथे जिथे मॅगझिन्स, म्हणजे पहिल्यांदी जसा प्रिंट रन होता 5,000, तर आम्हाला करायचा होता 50,000. बरं. मग अकॉर्डिंग टू, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही मग ठरवलं की आपण वर्कशॉप्स घेऊया. तर ऑल ओव्हर इंडियामध्ये मी मोर दॅन 183 मी वर्कशॉप्स घेतले. आणि जसं विलासकडे आम्ही काम करायचो आणि गौतमकडे काम करायचं की नो हाईड अँड सी बिझनेस. ओके. तो जे काय असेल ते सांगायचं. आणि तीच परंपरा माझ्याकडे आली. जे काही टेक्निक असेल, असं नाही की हे नाही, दिस इज माय टेक्निक, हे नाही मी सांगू शकत नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मी सांगतो. आणि मी नेहमी वर्कशॉपमध्ये सांगतो की तुम्ही प्लीज मला प्रश्न विचारा, ह्या टेक्निकबद्दल विचारा, की मी तुम्हाला ती प्रॉपर एक्सप्लेन करू शकू. बरोबर. सो अशा रीतीने माझे भरपूर वर्कशॉप्स ऑल ओव्हर इंडियामध्ये झालेले आहेत. पण सर, मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणताय की नो हाईड अँड सीक, आम्ही टेक्निक सरळ सांगायचो. पण कला खरं तर हा परसेप्शनचा खूप मोठा भाग असतो. टेक्निक तुम्हाला कितीही सांगितले तरी तुमच्याकडे जे परसेप्शन आहे ते मला असं वाटतं Definitely. त्याच्याकडे नसेल, आणि एखाद्या विद्यार्थ्याकडे जे परसेप्शन असेल ते कदाचित तुमच्याकडे नसेल, असंही होऊ शकतं. नाही, खरं सांगायचं गेलं ना की कधी कधी शिकवताना आपण पण शिकून जातो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. या. पण सर, ह्याच प्रेरणेतनं मग फोटोग्राफी कॉलेजची निर्मिती झाली का? या.
त्याच्याविषयी सर थोडक्यात प्लीज सांगा. मटेरियल माझ्याकडे भरपूर होतं. बरोबर. ओके, वर्कशॉप्स घ्यायचो, त्याच्यामुळे सिलेबस माझ्याकडे तयार होता. बरोबर. ओके, गौतम राजाध्यक्ष म्हणाले की तुम्ही एवढं सगळं करताय तर आपण एक फोटोग्राफी कॉलेज चालू करूया ना. वा. ओके, बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मग सिलेबस बनव. सिलेबस बनवला मी, कारण माझ्याकडे सगळं तयार होतं की 180 डेजचा सिलेबस मी बनवला सगळा. ओके, तर मग हे बघा, हे सिलेबस आहे. मग एक काम करूया, आपण ना सिम्बायसिसला जाऊया. वा. ओके, तिथे आपण हा जो सिलेबस आहे ना, हां, ते सगळं प्रेझेंट करूया तिथे प्रेझेंट करूया. सगळं व्यवस्थित केलेलं सगळ्या गोष्टी. ते सिम्बायसिसला आपण जाऊया आणि तिथे विद्याताई आहेत, त्यांना आपण हा सिलेबस दाखवूया. ओके, मग ठीक आहे. तर एक आमची मीटिंग ठरली सिम्बायसिसमध्ये विद्याताईंबरोबर, आणि गौतम माझ्याबरोबर होता आणि मी आणि अजून एक आमचा कलिग होता. तर आम्ही सगळे गेलो आणि दाखवलं विद्याताईंना की कॉन्फरन्स रूममध्ये हे असं प्रेझेंटेशन केलं. ते मला फॅन्टॅस्टिक, कधी चालू करायचं सांगा. वा वा वा. पण सर, आम्हाला असं कळलंय की तुम्ही राष्ट्रपतींचं सुद्धा पोर्ट्रेट फोटोशूट केलंय. तुमचा तो अनुभव काय होता? मनात भीती होती का? काय मनात तुमच्या भावना होत्या आणि त्यावेळेचे काही प्रसंग तुमच्या आठवणीत आहेत का? नाही, डेफिनेटली इट्स अ व्हेरी आय एम ऑनर, म्हणजे एवढं राष्ट्रपतींना शूट करणं, थँक्स टू वासुदेव कामत. ओके, डेफिनेटली भीती तर होतीच की एवढ्या मोठ्या, म्हणजे भारतातला पहिला पर्सनला आपण भेटतोय. ओके, प्रोटोकॉल वगैरे भरपूर होते आणि बरोबर 10चं शूट होतं. बरोबर 10ला ते आले, बसले समोर, शूट वगैरे झालं. ओके, आणि सांगितलं की ह्यांना राष्ट्रपती भवन फिरवून आणा. ओके, आणि सगळं राष्ट्रपती भवन त्यांच्या ज्या लोकांनी आम्हाला सगळ्यांनी दाखवलं, आणि जिथे कॅमेरा अलाउड नाही तिथे मला कॅमेरा अलाउड करून दिलेला. वा वा वा. ओके, आणि नंतर परत संध्याकाळी एक फोन आला की आप लोग गए हो क्या? नहीं, और एक शूट करना, कल मॉर्निंग में करेंगे. मलाच आता एवढं कमाल वाटतंय सर. तुम्ही तर, म्हणजे तुमचं काय फिलिंग होतं त्यावेळेला? इट्स अ फॅन्टॅस्टिक, अमेझिंग एक्सपिरियन्स, म्हणजे कधी विसरू शकणार नाही. आणि ते दिव्य भव्य असं ते राष्ट्रपती भवन, पेंटिंग्स, स्कल्पचर्स, फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की आपण सर छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. कारण अजून सुद्धा माझ्या मनात काही प्रश्न आहेत जे मला सरांना विचारायचे आहेत आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. घेऊया छोटीशी विश्रांती. म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेच्या ह्या विशेष भागात. कारण आज आपल्यासोबत आहेत शिरीष सर. आणि सर, आपण आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोललो, पण ब्लॅक बुक ह्याविषयी प्लीज तुम्ही आम्हाला सांगा. आणि तुमचे अजून काय फ्युचर प्लॅन्स आहेत सर? ब्लॅक बुक म्हटलं की अमेरिकन ब्लॅक बुक येतं, बरोबर, किंवा रेड बुक म्हटलं की युरोपमधलं, बरोबर. ओके, तर त्यावेळी माझ्याकडे एक सुंदर मीडिया होता, एज अ बेटर फोटोग्राफी मॅगझिन. ओके, तर ब्लॅक बुक हे एजन्सीमधलं एक बायबल. ओके, आणि मी विचार केला की आपल्या इंडियन फोटोग्राफरचं का नसावं, म्हणजे भारतातले जेवढे फोटोग्राफर्स आहेत त्यांचं संग्रह एका पुस्तकामध्ये का नसावा. आम्ही ब्लॅक बुक लॉन्च केलं. ओके, त्याच्यामध्ये भारतातले जेवढे फोटोग्राफर्स होते त्यांचं वर्क होतं त्याच्यामध्ये, आणि दॅट इज द रेफरन्स फॉर इंडियन ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफर्सला. वाव. या. आणि सर, तुमचे फ्युचर काय प्लॅन्स आहेत? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सिलेबस डिझाईन केला, तुम्ही सिम्बॉयसिसमध्ये गेलात, तिथं आता ती सुरू झालेलं आहे, त्याच्यानंतर मी वर्कशॉप घेत आहे. सो अजून फोटोग्राफीला घेऊन तुम्हाला काय एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत किंवा ही अजून लोकांपर्यंत कशी पोचवायची आहे, ह्याचा काही विचार आहे का सर तुमच्या डोक्यात? डेफिनेटली फोटोग्राफी इज, आज मी सांगितल्याप्रमाणे, खूप अशी फॅन्टॅस्टिक लँग्वेज आहे, व्हिज्युअल लँग्वेज. ओके, मला फोटोग्राफीमध्ये डॉक्युमेंटेशनवर मला खूप काम करायचं आहे. वाव. ओके, सेकंड थिंग, मला माझं स्कूल चालू केलं आहे मी. इज कॉल इज मुंबई स्कूल ऑफ फोटोग्राफी, जिथे मी मुलांना फोटोग्राफी शिकवतो. ओके ओके ओके. गौतमची खूप इच्छा होती की एक NGO चालू करायचा, किंवा एक की सर्टन एज नंतर आपल्याकडे इंडियामध्ये एक 50 झाले की आता झालं, आता माझं संपलं, म्हणजे 50-60 झाले की आता मी आराम करणार वगैरे. बरोबर. ओके, तर काही फोटोग्राफर्स असे आहेत, बरेच फोटोग्राफर्स आहेत, त्यावेळी ते खूप चांगले होते आणि आता थोडंसं प्रॉब्लेमॅटिक आहे. ओके,
तर अशा लोकांना मदत करणं किंवा त्यांचं एक्झिबिशन, त्यांचं काम करून जे काही येतील ते पैसे ते त्यांना आम्हाला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दिले. द्यायचे आहेत. ओके, हा एक प्रोजेक्ट मला करायचा आहे. सर, शेवटचा प्रश्न. हा आमचाही प्रयत्न आहे की तुमच्यासारख्या दिग्गज लोकांना इथे बोलवावं, त्यांचा विचार, त्यांचे संघर्ष लोकांपर्यंत पोहोचवावेत. कारण ह्यातनं जर आम्ही त्यांना काही प्रेरणा देऊ शकलो तर आम्हाला असं वाटतं की आमच्या या कष्टाचं चीज झालंय. तुम्हाला सर इथे येऊन कसं वाटलं? आणि जर काही माझ्याकडनं चूक झाली अरे असेल तर नाही, इट्स अ फॅन्टास्टिक. थँक्स टू सह्याद्री चॅनल आणि बियॉन्ड द थॉट. ओके, फॅन्टास्टिक. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला कम्युनिकेशन करायला आवडतं. माझे पिक्चर्स आहेत ना, मी सगळ्यांना दाखवतो आणि त्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं. खरंच सर. ओके, आणि मी फोटोग्राफर्सना हेच सांगतो की तुम्ही तुमचं वर्क शेअर करा. आणि कोणी क्रिटिसाइज केलं तर क्रिटिसाइज घ्यायला शिका तुम्ही. ते मला राग येतला, मला ते सोडून द्या तुम्ही. त्याच्यामधून पण तुम्हाला खूप शिकायला मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला पण सर खरंच तुमच्यासारखी दिग्गज व्यक्ती आज इथे आली, तुम्ही तुमचा प्रवास, आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण Definitely. फार नाही बोलू शकलो, पण तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास, तुमचे फ्युचर प्लान्स, तुम्हाला जे फोटोग्राफर्स कदाचित उतार वयात असतील त्यांच्यासाठी करण्याचं काम, हे सगळं तुम्ही आमच्यासोबत शेअर केलं. तुमची ही युनिक कला, तुमचा हा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल सगळ्या टीमकडनं, आमच्या वाहिनीकडनं मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. मित्रांनो, या गप्पांमधनं तुम्हाला कळलंच असेल की सरांचं कार्य हे कोणत्याही शिक्षण महर्षीपेक्षा कमी नाही आहे. फोटोग्राफी शिक्षणाचा प्रसार सरांनी केला आहे, त्यातून त्यांचं महर्षीपद अधोरेखितच होतं. हे सर्व असताना जमिनीशी त्यांची नाळ आजही कायम आहे. जागतिक दर्जाचे सेलिब्रिटी फोटोग्राफर असूनही ते विद्यार्थ्यांना ज्या तळमळीनं फोटोग्राफी समजावून सांगतात ते खरंच अफलातून आहे. असाच वेगळा विचार करणाऱ्या माणसांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. त्यांना विचारमंच मिळावा, आपली कला, आपली अभिव्यक्ती दाखवण्याची संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश. असा वेगळा विचार करणारे तुमच्या संपर्कात असतील तर आम्हाला नक्की कळवा. आमचा पत्ता आहे, आमचा मेल ID आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्ही आमचा हा एपिसोड यूट्यूबवर सुद्धा बघू शकता. दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर जा, तिथं आमचा हा एपिसोड पहा, तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया याच विचारमंचावर एका नव्या कलाकाराला, एका नव्या अवलियाला. तोवर पाहत राहा दूरदर्शन सह्याद्री.